भारतानं इंग्लंडला टेस्ट सिरीजमध्ये 4-1 न हरवलं. सिरीजची पहिलीच मॅच हरल्यानंतर सलग 4 मॅचेस जिंकल्या. इंग्लंडच्या बॅसबॉलच्या फुग्यातली सगळी हवा काढून टाकली. शेवटच्या टेस्टमध्ये कुलदीपनं 7 आणि अश्विननं 9 विकेट्स काढल्या. पण 2च विकेट्स काढणाऱ्या जेम्स अँडरसनचं प्रचंड कौतुक झालं, कारण यातली दुसरी विकेट होती त्याची टेस्ट क्रिकेटमधली 700वी विकेट. आजवर कुठलाही फास्ट बॉलर टेस्टमध्ये 700 विकेट्स घेऊ शकलेला नाही. सचिन तेंडुलकर सोडला तर कुणीही अँडरसनपेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळलेलं नाही. एकीकडे पेस बॉलर्सला प्रायव्हेट लीगमध्ये खोऱ्यानं पैसा मिळतो, दुसरीकडे त्यांच्या दुखापती डोकं वर काढत असतात, तिसरीकडे त्यांना त्यांच्या देशाबाहेर फारसं यश मिळत नाही, आणि चौथीकडे हे सगळं मागं टाकणारा जेम्स अँडरसन अजूनही थकलेला नाही. तो इतकी वर्ष कसा काय खेळत राहिला तेच पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवातीला सांगतो आकड्यांमधला जेम्स अँडरसन. अँडरसननं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला डिसेंबर 2002 मध्ये. ऑस्ट्रेलिया विरुद्ध MCG वर झालेली ती मॅच अँडरसनची पहिली वन डे, ज्यात त्याला 62 रन्स मारले होते. 2003 मध्ये त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला झिम्बाब्वे विरुद्ध लॉर्ड्सवर. तिथं त्यानं 5 विकेट्स काढल्या. म्हणजेच अँडरसन मागच्या 22 वर्षांपासून इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय आणि मागच्या 21 वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळतोय, तेही दम लावून सतत 130 प्लस न टाकणारा फास्ट बॉलर म्हणून. 400 इंटरनॅशनल मॅचेस, 987 इंटरनॅशनल विकेट्स आणि 22 वर्षांचं इंटरनॅशनल करिअर, हे आहेत आकडे. आता सांगतो टिकून राहण्याची कारण. अँडरसन थकला नाही याचं पहिलं कारण फिटनेस. कुठल्याही फास्ट बॉलरला दुखापती होणं ही काय नवीन गोष्ट नाही. भीती याची असते की एखादी इंजुरी डायरेक्ट करिअरच संपवू शकते. अँडरसनलाही बऱ्याच दुखापती झाल्या, पण त्याचा फिटनेस परफेक्ट होता. त्यामुळे गडी प्रत्येक वेळी कमबॅक करत राहिला. त्याची लयदार बॉलिंग ऍक्शन बघायला भारी वाटते. याचं कारण म्हणजे ती टेक्स्टबुक परफेक्ट स्टाईल आहे. योग्य पावलांचा रनअप, मग उडी आणि हाताला लय ताण देणारी मुवमेंट नसणं, सगळं कसं मोजून मापून. पण याच्या पलीकडे अँडरसननं स्वतःला फिट ठेवण्यात कुठलीच कसूर ठेवली नाही. वयाच्या 41व्या वर्षी अँडरसनला पोट सुटलेला नाही. एका सिरीज नंतर त्याला रेस्ट द्यावी लागत नाही आणि सलग 7-8 ओव्हर्सच्या स्पेलमध्येही त्याचा पहिला आणि शेवटचा बॉल सारख्याच स्पीडमध्ये येतो. या फिटनेससाठी तो मागची 22 वर्ष मेहनत घेतोय, तेही न थांबता. दुसरं कारण म्हणजे टेस्ट क्रिकेटवरचं प्रेम. अँडरसन वन डे क्रिकेट खेळला 2015 पर्यंत. इंग्लंड वर्ल्ड कप मधून बाहेर पडलं आणि अँडरसननं वन डे क्रिकेट बास केलं. T20 क्रिकेटमध्ये 19 मॅचेस खेळला. पण जेव्हा IPL सारखी टुर्नामेंट पैसा, संधी, ग्लॅमर अशा सगळ्याच बाबतीत टॉपला होती, तेव्हा त्यात सहभागी न होता त्यानं T20 मधूनच 2009 साली रिटायरमेंट घेतली. अँडरसनसाठी एक गोष्ट क्लिअर होती: रेड बॉलवर दर सेशनला बदलणाऱ्या कंडिशन्स, 5 दिवस घासून होणारी कॉम्पिटिशन, वेगवेगळं वातावरण, बड्या बॅटर्सचं आव्हान, यात जी मजा आहे ती 4 ओव्हर्समध्ये बारक्या बाउंड्रीवर फटके खाण्यात नाही. साहजिकच त्यानं पूर्ण फोकस केला टेस्ट क्रिकेटवर. टेस्ट क्रिकेटमध्ये IPL सारखं ग्लॅमर नाही. असं कितीही म्हणलं तरी क्रिकेटर्ससाठी टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करणं जास्त महत्वाचं असतं. त्यामुळेच अँडरसननं वन डे मध्ये असलेली सहजता, T20 मधून मिळणारा पैसा बाजूला ठेवला आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 187 मॅचेस पर्यंत पोहोचला. अँडरसन अजूनही खेळतोय याचं तिसरं कारण स्किल. बऱ्याच फास्ट बॉलर्सला आपल्या देशात आपल्या बॉलिंगला सूट करणाऱ्या कंडिशन्समध्ये यश मिळतं. बाहेरच्या देशात फटके पडले की नावावर आपोआप फुली बसते. अँडरसनवरही सुरुवातीला अशीच टीका व्हायची की हा गडी ढग असले की बॉल स्विंग करतो, बाकी वेळी काहीच नाही. पण अँडरसननं हा शिक्का पुसून काढला. त्याची फक्त स्विंग मुवमेंटवरच नाही तर सीम पोझिशन, स्पीड आणि बॅटरचं डोकं या सगळ्यात मास्टरकी आहे. म्हणूनच त्याला भारतात विकेट्स मिळाल्यात, ऑस्ट्रेलियात विकेट्स मिळाल्यात आणि पाटा पिचेस असणाऱ्या वेस्ट इंडिजमध्येही. एशियन पिचेसवर सगळ्यात जास्त विकेट्स मिळवणाऱ्या नॉन एशियन पेस बॉलर्समध्ये अँडरसन दुसऱ्या नंबरला आहे. त्यानं घेतल्यात 92 विकेट्स. पहिल्या नंबरवर आहे डेल स्टेन. त्यानंही 92 विकेट्सच घेतल्यात, फक्त अँडरसनपेक्षा कमी मॅचेसमध्ये. थोडक्यात अँडरसनला प्रत्येक कंडिशन्समध्ये विकेट्स काढता येतात आणि इतरांपेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळणारी इंग्लंड त्याला सिलेक्ट करत राहते. चौथं कारण म्हणजे स्वतःमध्ये बदल करत राहण्याची जिद्द. इंग्लंडच्या इंडिया टूर आधी अँडरसन रिटायर होणार किंवा ही इंडिया सिरीज त्याची शेवटची सिरीज असणार अशा चर्चा झाल्या होत्या. कित्येक जणांनी त्याला याबद्दल थेटपणे विचारलंही होतं, पण त्यावर अँडरसनचं उत्तर आलं, मी इंडिया टूरसाठी नव्या रनअपची प्रॅक्टिस करतोय.
गडी नुसता बोलून थांबला नाही, इकडं आला आणि फार बाउन्स नसणाऱ्या पिचवर विकेट्स काढल्याही. जसजसं त्याचं वय वाढत गेलं तस तसा हा आणखी वस्ताद झाला. म्हणजे वयाची 35 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 2170 ओव्हर्स टाकल्यात आणि विकेट्स घेतल्यात 232. या 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलीत, नाहीतर आकडा आणखी मोठा दिसला असता. पण तरीही 35 नंतर अँडरसन किमान 30+ विकेट्स दरवर्षी काढत आलाय, हे विशेष. अँडरसन न थकता खेळण्याचं 5वं कारण खडूसपणा. या टेस्ट मॅच मध्ये अँडरसननं शुभमन गिलला आउट काढलं. गिल सेंचुरी केल्यानंतर आउट झाला, पण त्याआधी दोघांमध्ये किरकोळ स्लेजिंग झालं. आता गिलच्या वयातून 3-1 वर्ष मायनस केली तर त्याच्यापेक्षा जास्त वर्ष अँडरसन क्रिकेट खेळलाय. पण म्हणून गिलला स्लेज करताना गडी मागं फिरला नाही. त्याला स्वतःला स्लेज केलेलं खपत नाही, हा मुद्दाही आहे. पण गिलची विकेट काढली असली तरी अँडरसनसाठी हा विषय इथेच संपत नाही. तो गिल इंग्लंडला येण्याची वाट बघणार आणि ठेवणीतला डाव तिथं बाहेर काढणार. ठिकाणं प्लेयर्स बदलत राहतात, पण अँडरसनचा खडूसपणा त्याला थांबायचं कारण देत नाही. मागची 22 वर्ष सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि शुभमन गिल तिघही अँडरसनला बोल्ड झालेत. आउटसाइड एज वाचवताना चुकलेत. याच अँडरसनला द्रविडनं डिफेन्स करून हैराण केलंय आणि रिषभ पंतनं नव्या बॉलवर रिव्हर्स स्कूप मारून. पण अँडरसन बाजूला सरकला नाही, थकला नाही, तो टिकला. तोच टेक्स्टबुक रनअप, तीच लयबद्ध ऍक्शन, किंचित वाढलेला स्विंग आणि तीच एज लागण्याची भीती ठेवून. सध्याचे फास्ट बॉलर्स आणि अँडरसन मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.